नमस्कार. आज माझी तब्येत थोडी खराब आहे, त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्या. आवाजमध्ये तुम्हाला बदल वाटत असेल तर एवढा व्हिडिओ ॲडजस्ट करून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे. बघा, जो हप्ता आहे तो हप्ता अजूनपर्यंत तुम्हाला का भेटला नाही, त्याचं जे कारण आहे, कारण समोर आलेलं आहे. तर या कारणमुळेच तुमचे पैसे अजून तुमच्या खात्यात जमा झालेले नाहीत. तर कारण समोर आलेलं आहे. ते कारण काय आहे ते तुम्हाला सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे पहा, कारण तर तुम्हाला समजून जाईल की कोणत्या कारणाने पैसे अजूनपर्यंत भेटले नाहीत. आता महत्त्वाचं म्हणजे पैसे कधी भेटणार. मग पैसे कधी भेटणार, कधी भेटणार तर याबद्दल पण तुम्हाला एक तारीख मी सांगणार आहे. त्याच तारखेला आता तुम्हाला पैसे भेटणार आहेत. सर्व आता क्लिअर झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जरी ₹1 पण भेटला नसेल आणि ज्या महिलांना 3,000 रुपये पहिले भेटले असतील, अशा सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला, काय अपडेट आहेत सर्व अपडेट आपण जाणून घेऊया. आता थोडंसं इथे तुम्हाला मी कमेंट दाखवतो. हे बघा, ऑगस्टमध्ये फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण पैसे अजून आले नाहीत. हे बघा, ऑगस्टमध्ये फॉर्म अप्रूव्ह झाल्यात, पैसे आलेच नाही, एकही पैसा मिळाला नाही. मी मुंबईमधून बोलते. 26 जुलैला फॉर्म भरला, 5 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, 31 ऑगस्टला IPPB लिंक करून घेतलं आहे. पैसे येणार की नाही. त्यानंतर आम्हाला अप्रूव्ह झालेलं आहे तरीही आम्हाला पैसे आमच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. अजून एकही रुपया भेटला नाही. हे बघा, अजून ₹1 पण भेटलेला नाही. मग आता पैसे कधी भेटणार याबद्दल आपण अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे माझी फक्त एकच रिक्वेस्ट असते. हे पहा, एवढी तब्येत खराब आहे तरीही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला, आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्याला पहिले गणित सांगण्यात आलं की 14 तारखेला पैसे येतील, 15ला 4 वाजता पैसे येतील, त्यानंतर 16 आणि मोठी तारीख होती 17. आपण जरी बघितलं तर 17 तारखेला देखील पैसे आलेले नाहीत, कोणत्याच तारखेला पैसे आलेले नाहीत. तर मग आता पैसे कधी येणार असा तुमचा सवाल असेल, प्रश्न असेल. त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया. पहिले जे कारण आहे, ते कारण समोर आलेलं आहे. ते कारण पहिले आपण बघून घेऊ. हे बघा, अनेक माता बहिणी फॉर्म भरत आहे. 30 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरता येणार आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांनी भरून टाका. महत्त्वाचं म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यात तुम्ही फॉर्म भरला असेल तर यामध्ये आता कारण समोर काय आलेलं आहे, पैसे न येण्याचे कारण समजून घ्या. हे पहा, काही पुरुष आहेत. हे जे पुरुष आहेत काय करत आहेत, हे महिलांच्या नावाने फॉर्म भरत आहेत आणि भरपूर फॉर्म त्यांनी भरले होते आणि त्यांनी गंडा देखील लावला होता. फायनली यांना पकडले जात आहेत. आता सप्टेंबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला तर सप्टेंबरचं पण चेक केलं जात आहे की असे पुरुषांनी केलेलं आहे का, पुरुषांनी फॉर्म भरलेला आहे का वेगवेगळ्या महिलांच्या नावे. जर तसं असेल तर त्याची छाननी चालू आहे. त्या कारणानेच अजून पैसे खात्यात आलेले नाहीत. ही प्रोसेस छाननी चालू आहे. ही छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला पैसे आता तुमच्या खात्यात येणार आहे. मग आता तुमचा सवाल असेल, ही छाननी कधीपर्यंत पूर्ण होईल, खात्यात पैसे कधीपर्यंत येतील. घाबरू नका, त्याबद्दल पण सांगतो. ATV गुरुजी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहतात तुम्ही, तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे. ओके. आता या कारणास्तव छाननी चालू आहे, त्यामुळे प्रक्रिया थोडी शांत आहे. म्हणजे पैसे येण्याची प्रक्रिया थोडी शांत आहे. एकदाच ही संपूर्ण छाननी झाली
त्यानंतर पटापट तुमच्या खात्यात पैसे वर्ग होणार आहे. ओके. त्यानंतर अजून एक महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. आता वरून सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोणाला देण्यात आल्या आहेत समजून घ्या. बँक. आता जो हा हप्ता पडणार आहे, ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया पण भेटला नाही, तर अशा महिलांचे पैसे बँकवाले कपात करू शकतात. त्यामुळे वरून सूचना आल्या आहेत बँकवाल्यांना की तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे कपात करू नका. अशा वरून सूचना देण्यात आल्या आहेत. ही देखील महत्त्वाची अपडेट आहे. मला ही अपडेट खूपच आवडलेली आहे. तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर करून सांगतो अजून. हे बघा, काही महिलांना पैसे भेटतील आणि काही महिलांना पैसे भेटणार नाही. आता हे का मी सांगत आहे हे समजून घ्या. महत्त्वाचं DBT एनेबल आणि आधार सीडिंग. आधार लिंक eKYC नावाचा फॉर्म भेटतो. तो बँकेत तुम्हाला जमा करायचा आहे भरून. 1 घंट्यात सर्व DBT एनेबल आणि आधार लिंक होऊन जातं, आधार सीडिंग होऊन जातं. आणि हे प्रत्येकाला करायचंच आहे. ज्यांचं DBT एनेबल नसेल, आधार सीडिंग नसेल, अशा सर्वांना हे काम करावंच लागणार आहे. मग तेव्हाच तुमच्या खात्यात पैसे येतील. आता जेव्हा तुमच्या खात्यात पैसे पडतील ना, तर तुम्ही जेव्हा पैसे काढायला जाशाल तेव्हा तुम्ही अंगठ्यावरती पैसे काढाल, राईट. अंगठा दिल्यानंतर डायरेक्टली तो ग्राहक केंद्रवाला किंवा ग्राहक सेवक तुम्हाला काय सांगेल, तुमचं आधार लिंक नाही, आधार लिंक करा जा, असं तुम्हाला सांगतील आणि बँकेत तुम्हाला पाठवून देतील. त्यामुळे तेव्हा माहिती जाणून घेण्याच्या अगोदर आताच जाणून घ्या. तुम्हाला DBT आणि आधार सीडिंग करायचं आहे. eKYCचा फॉर्म भरा, बँकेत जाऊन ते करून घ्या. आणि हो, ज्यांचे सर्व ओके आहे त्यांना पैसे बरोबर येऊन जातील. ओके. आता जी महत्त्वाची माहिती आहे, ज्या माहितीसाठी तुम्ही व्हिडिओ बघत आहात, ती माहिती आपण आता समजून घेणार आहोत. चला, ती माहिती मी तुम्हाला आता सांगतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक महिलांना लाभ भेटलेला आहे. अनेक महिलांना लाभ अजूनपर्यंत भेटला नाही. आता हा जो तिसरा हप्ता आहे, तिसरा हप्ता हप्त्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहे. तुम्हाला पहिले 3000 रुपये भेटले असतील तर तुम्हाला 1500 रुपये भेटेल. त्यानंतर 31 ऑगस्ट अगोदर तुम्ही फॉर्म भरला असेल, 4500 रुपये तुम्हाला भेटतील 3 महिन्याचे. सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला असेल तर 1500 रुपये भेटतील, असा निर्णय झालेला आहे. आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल की सर, हे सर्व आपल्याला माहीत आहे, आता पैसे खात्यात कधी येणार? कारण ज्या तारखा सांगण्यात आल्या होत्या 14, 15, 16, 17, अजूनपर्यंत पैसे खात्यातच आले नाही. काय झालेलं आहे? तर तुम्हाला ते कारण आहे ते तुम्हाला मी स्पष्ट सांगितलं. छाननी चालू आहे. हे बा, जी छाननी आहे ते आता अंतिम टप्प्यात आहे आणि आपल्याला 17 ते 19 तारीख देण्यात आली होती की या 2 तारखेदरम्यान पैसे तुमच्या खात्यात येतील. तर आता 17 तारीख तर निघून गेलेली आहे. आता तुम्हाला 19 सप्टेंबर रोजी, ही तारीख लक्षात ठेवा, 19 सप्टेंबर रोजी तुमच्या सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. ज्यांचे फॉर्म मंजूर आहेत, ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल आहेत, आधार सीडिंग झालेलं आहे, DBT एनेबल आहे, त्यांना 19 सप्टेंबर रोजी, मग ज्यांना 4500, सप्टेंबरवाल्यांना 1500, ज्यांना पहिले 3000 भेटले, तिसऱ्या टप्प्याचं त्यांना 1500, असे वाटप 19 तारखेपासून सुरू होणार आहे. कारण लास्टची तारीख आहे आता, अंदाजित तारीख, मग 19 तारीख ही फायनल आहे. कारण मागच्या वेळी 19 तारखेपासून सर्व खात्यात पैसे येऊन गेले होते. त्यामुळे 19 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा. सर्वांच्या खात्यात 19 तारखेला पैसे
पडून जाणार आहेत. ओके. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशा नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. धन्यवाद.